आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया नीतिसूत्रे 11वा अध्याय 25व वचन. उदार मनाचा इसम समृद्ध होतो आणि जो दुसऱ्याला पाणी पाजतो त्यास स्वतःला ते पाजण्यात येईल. आज परमेश्वर उदार मनाच्या बद्दल, उदार व्यक्तीच्या बद्दल सांगत आहे की जो उदार मनाचा माणूस असतो तो काय होतो, समृद्ध होतो. उदार म्हणजे कोण, जो पूर्ण मनाने जो जे दुसऱ्यांची सहायता करतात, मदत करतात, म्हणजे स्वतःचं स्वार्थ बघत नाही त्याच्यामध्ये. त्यांच्याकडे जेवढी क्षमता असेल दुसऱ्यांना मदत करायची तशी मदत करतात. त्या व्यक्तीला परमेश्वर बोलतो की तू समृद्ध होतो. की फक्त पैसे भेटणे या तुम्हाला तुमच्या जरूरता पुरं होणं तेवढंच समृद्ध नाही, पण तुम्हाला आत्मिक रीतीने परमेश्वराच्या ज्ञानामध्ये, त्याच्या समजमध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये परमेश्वर समृद्ध करतो, सर्व क्षेत्रांमध्ये समृद्ध करतो. पण आज आपल्याला काय प्रार्थना करायची आहे की परमेश्वर मला एक उदार हृदय दे, एक उदार मन दे, दुसऱ्यांना मदत करणारं जर माझ्याकडे असेल तर दुसऱ्यांना मदत करणारं मला एक मन दे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि वचन हे पण म्हणतो की जो दुसऱ्याला पाणी पाजवतो त्याला पण पाणी भेटेल. म्हणजे जर आपण दुसऱ्याला मदत करणार, दुसऱ्याची सहायता करणार तर आपल्याला पण सहायता भेटेल. कारण की परमेश्वराने बोललं आहे की तुझ्या शेजाऱ्यांना कसं तुझ्या स्वतःसारखं प्रेम कर, म्हणजे दुसऱ्यांना मदत कर. तू काय जसं तू स्वतःला लागलेली गोष्ट तू घेतो, जर तुझ्यामध्ये क्षमता असेल तर तू दुसऱ्यांची पण मदत कर, असा परमेश्वर आपल्याला सांगतो. कारण की येशू त्यांच्या चेल्याबरोबर होतात. जेव्हा लोकांना अन्नाची कमी होती तर परमेश्वर काय करतो, सहायता करतो, प्रार्थना करतो, आणि परमेश्वर काय करतो, लोकांच्या त्या भुकेला परमेश्वर मिटवतो. तसंच आपल्याला काय करायचं, उदार मनाने आपल्याकडे जे आहे, आपल्याकडे जेवढी क्षमता आहे द्यायची, आपण दुसऱ्यांना मदत करू शकतो. कारण की परमेश्वर बोलतो जर आपण एक ग्लास पाणी पण जर दुसऱ्याला आपण पाजणार ना तर परमेश्वर आपल्याला या पृथ्वीमध्ये पण त्याचं प्रतिफल देणार आणि स्वर्गामध्ये पण देणार. तर चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, तुझ्या वचनासाठी आम्ही धन्यवाद करतो राजा की उदार मनाचा जो व्यक्ती असतो त्याला परमेश्वर तू समृद्ध करतो, आणि जसा तू दुसऱ्यांना पाणी पाजतो तसंच तू त्याला पाणी पाजतो. परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी परमेश्वरा की तू त्यांना उदार मन दे, दुसऱ्यांना मदत करण्याचं मन दे. परमेश्वर जेवढी क्षमता असू शकते तेवढ्या क्षमतेने मदत करण्याचं मन दे परमेश्वर. कारण की तुझी हीच इच्छा आहे परमेश्वर, आणि असं तू करणार म्हणून तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.